मैं हूं आपके साथ अनम और आप देख रहे हैं STS टाइम्स की रिपोर्ट। आइए दिखाते हैं इस वक्त की ताज़ा खबर। भिवंडी में एकता के राजा के चरणों में अर्पित की गई 5 किलो चांदी की गदा। महायुति सरकार के गठन के लिए अर्पित की गए साकड़े। गुरुवार को भारतीय जनता पार्टी के महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रविंद्र चौहान भिवंडी शहर में एकता के राजा के रूप में मनाए जाने वाले धामनगढ़ नाका मित्र मंडल के दर्शन में शामिल हुए। इस अवसर पर मंडल के अध्यक्ष संतोष शेट्टी ने उनका भव्य स्वागत किया। पिछले साल बप्पा के दर्शन के दौरान रविंद्र चौहान ने धामनगढ़ नागा मित्र मंडल के एकता के राजा के सामने साकड़े अर्पित किए थे ताकि महाराष्ट्र में महायुति सरकार सत्ता में आए। उस स्वप्न के पूरा होने पर रविंद्र चौहान ने गणेश जी के दर्शन के अवसर पर उनके चरणों में 5 किलो चांदी की गदा अर्पित की। इस अवसर पर उन्होंने राज्य के लोगों के कल्याण के लिए मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की सभी योजनाओं के क्रियान्वयन की प्रार्थना की। मराठा समुदाय की वर्षों से चली आ रही मांग को सबसे पहले 2014 से 2019 के बीच देवेंद्र फडणवीस के नेतृत्व वाली सरकार ने पूरा किया, जिसने मराठा समुदाय की मांग के अनुसार आरक्षण देने का काम किया। इसलिए छात्र उद्यमियों का समर्थन किया। महायुति सरकार ने सारथी, महाज्योति, अन्ना साहेब महामंडल के माध्यम से सभी को न्याय दिलाने का काम किया। ओबीसी समुदाय के आरक्षण को कहीं भी ठेस पहुंचाए बिना दोनों समुदाय न्यायिक भूमिका में आगे बढ़ना चाहते हैं जो अदालत में टिक सके। महायुति सरकार समाज के प्रत्येक व्यक्ति को जो आवश्यक है उसे प्रदान करने के लिए काम कर रही है। जिस तरह से सरकार ने मराठा समुदाय के लिए एक उप समिति बनाई है, उसी तरह ओबीसी समुदाय के लिए भी एक उप समिति बनाई गई है। इसीलिए ये दोनों समितियां इस बात का ध्यान रखेंगी कि कैबिनेट के सामने कहीं भी दोनों समुदायों के बीच कोई दरार पैदा न हो। देखते रहिए STS टाइम्स की रिपोर्ट। गणेशोत्सव फार थाटामाटामध्ये ही सर्व मंडळी साजरा करतात। नवसाला पावणारा आणि एक फार श्रद्धा भिवंडीकर असतील, आजूबाजूच्या ठाणे जिल्ह्यातील सर्व ग्रामीण भागातील सर्व मंडळी असतील, यांची या गणेशोत्सवाच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला येणं, इथल्या असणाऱ्या विविध प्रतिकृती वेगवेगळ्या देवस्थानाच्या पाहून आपण पूर्ण देशभरामधील असणारी सर्व देवस्थानं ही या धामनगढ़ नाका या गणेशोत्सव मंडळामध्ये साकारताना तुम्ही आम्ही सर्वजण वर्षानुवर्ष पाहत आहे। गेल्या वर्षीही मी या गणेशोत्सवाला आलो जेव्हा होतो तेव्हा अशी चर्चा सुरू होती, निवडणुकीचं वातावरण सर्व ठिकाणी होतं आणि शेवटी पक्षाच्या कार्यकर्त्याला काय वाटतं की आपली सत्ता ही पुन्हा एकदा आली पाहिजे आणि म्हणून मी असेल, महेश चौगुले असतील, संतोष शेट्टी, आम्ही सगळीजण ज्यावेळेला इथे होतो तेव्हा गणपतीकडे एक साकडं घातलं की पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता येऊ दे आणि महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीस यांसारखं एक चांगलं नेतृत्व की जे येणाऱ्या काळामध्ये मुख्यमंत्री म्हणून ज्यावेळेला 2014 आणि 2019ला ज्या ताकदीने महाराष्ट्राला प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी पुढे नेलं, 24च्या नंतर सुद्धा महाराष्ट्राला त्यांची गरज आहे। गणपती राया नवसाला पाव, तू असं करशील याची खात्री आहे आणि गणपतीला साकडं घातलं की एक चांगली 5-5.25 किलोची मोठी तिथे गदा तिथे ऑलरेडी पूर्वीपासून होती, पण एक मोठी गदा आम्ही तुला अर्पण करू। गणपतीने आमचं म्हणणं आणि पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेचं म्हणणं हे ऐकलं आणि त्यामुळे मी त्या दिवशीच संतोष शेट्टी आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना फोन केला होता की मी शेवटच्या 1-2 दिवसात जेव्हा येईन त्यावेळेला मला तो जो नवस केला आहे तोही मला फेडायचा आहे। आणि खरं तर आज प्रतिवर्षाप्रमाणे मी गणेशाच्या दर्शनाला जसा आलो
तसं जे साकडं पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने या गणपतीला केलं होतं ते फेडण्यासाठी मी इथे आलो. आज ते पूर्ण झालं आहे. मला आनंद आहे. माझ्याबरोबरच्या सर्व सहकाऱ्यांनाही एक आनंद आहे की जे आम्ही म्हटलं ते आम्ही पूर्णही केलं. परंतु महाराष्ट्रातील महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी या संपूर्ण निवडणुकीमध्ये जी मेहनत घेतली त्यामुळे ते सहजपणे शक्य झालं. श्रद्धा असतात, भावना असतात, त्यामुळे आपण त्या व्यक्त करतो आणि व्यक्त केलेल्या भावना आणि श्रद्धा या पुन्हा आठवणीने फेडायच्याही असतात. त्या फेडण्यासाठी मी इथे आलो आहे. नवस तर फेडलं, परंतु आत्ता काय साकडं घातलेलं आता बाप्पांचं दर्शन? एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये केंद्रातलं सरकार असेल, NDAचं सरकार आहे आणि राज्यामध्ये लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींजी यांच्या नेतृत्वातलं महायुतीचं सरकार आहे. एक विजन ठेवून काम करत आहे. महाराष्ट्राला ट्रिलियन इकॉनॉमीच्या दिशेने घेऊन जाण्याचं स्वप्न हे देशामधील असणारा प्रत्येक नागरिक पाहतो आहे. महाराष्ट्रामधलं त्याचं योगदान हे सर्वात मोठं असणार आहे आणि म्हणून गणरायाच्या चरणी एवढीच प्रार्थना आहे की हे जे देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये ट्रिलियन इकॉनॉमीच्या दिशेने जे महाराष्ट्राला प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगतीच्या दिशेने नेण्यासाठी त्यांनी जे विजन तयार केलं आहे त्या सगळ्या विजनला यश देवो एवढीच प्रार्थना परमेश्वराकडे केली.